नमस्कार। आज आपण साबुदाण्यापासून उपवासाचा भाजकी पोह्यांचा चिवडा कसा घरच्या घरी बनवायचा हे पाहूया। तर सावलीमध्ये बसून न शिजवता न साचा मशीन वापरता मस्त दुप्पट तिप्पट फुलणारे हे भाजकी पोहे आणि त्यापासून मस्त असा चटपटीत उपवासाचा चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण देवदर्शन किचन मध्ये पाहूया। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुमचेही हे पोहे अगदी परफेक्ट होतील। तर हे पोहे बनवण्यासाठी मी यात लागणार आहे 1 ग्लास साबुदाणा। तर तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये बनवायचा आहे तेवढा तुम्ही साबुदाणा घेऊ शकता। तर मी हा पाव किलो साबुदाणा घेऊन साबुदाणा पसरट भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा धुताना जास्त हा आपल्याला चोळायचा नाही, तर फक्त अशा प्रकारे हलवून घ्यायचा, म्हणजे चिटकलेली साबुदाण्याला धूळ किंवा पावडर ती पूर्ण निघून जाते। तर अशा प्रकारे मी 2 पाण्याने हा साबुदाणा धुवून घेतलेला आहे, पूर्ण पाणी सुद्धा निथळून घेतलेला आहे। आता ज्या ग्लासने साबुदाणा घेतलेला आहे तो ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि तेवढं पूर्ण पाणी यामध्ये टाकायचं आहे। असं बोट बुडवलं तर 1 इंच इतकं पाणी वर यायला पाहिजे साबुदाण्याच्या वर। तर असं पाणी टाकून यावरती झाकण ठेवून आपल्याला हा साबुदाणा 7 ते 8 तासासाठी मस्त असा भिजवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, साबुदाणा हा छान असा भिजलेला आहे, पण पाहिजे तसा मऊ सुद्धा झालेला नाही। तर त्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे मी आता, आणि ज्या ग्लासाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्या ग्लासानेच पाणी घेतलेलं आहे। या पाण्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून गॅसवरती हे पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि ह्या पाण्याला छान अशी खळखळ उकळी काढून घ्यायची आहे। पाणी हे उकळायला लागलेलं आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर मी आता गॅस बंद करून घेते आणि पातेलं गॅसवरून खाली उतरवून घेतलेलं आहे। कडकडीत अशा पाण्यामध्ये भिजून घेतलेला साबुदाणा आपल्याला टाकायचा आहे। आता संपूर्ण साबुदाणा हा पाण्यामध्ये टाकून घेते। आता पूर्ण साबुदाणा हा कडकडीत गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये साबुदाणा 1 चमच्याने आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। छान मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून घेते आणि रात्रभर आपल्याला असाच हा साबुदाणा राहू द्यायचा आहे झाकण ठेवून। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण साबुदाणा पाहत आहोत छान असा भिजलेला आहे। आता एक पसरट भांडं घेऊन त्यावरती चाळण ठेवलेली आहे, ज्याने आपण पुरण बनवतो ती चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणमध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे थोडा थोडा साबुदाणा टाकून घेते आणि 1 चमच्याने किंवा मोठ्या अशा पळीने हा साबुदाणा चाळून घ्यायचा आहे चाळणीच्या मधून। छान असा निघत आहे साबुदाणा मस्त असा भिजल्यामुळे। अशाच प्रकारे संपूर्ण साबुदाणा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। तर संपूर्ण साबुदाणा हा चाळून झालेला आहे, थोडासा सुद्धा यामध्ये कडक साबुदाणा नाही। अशा प्रकारे चाळणीला चिटकलेला साबुदाणा सुद्धा आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे। साबुदाण्याचे मिश्रण एकदम स्मूथ असं झालेलं आहे आणि पांढरं शुभ्र देखील। त्यानंतर ही अशी एक पाइपिंग बॅग घेतलेली आहे। तुमच्याकडे दुधाची पिशवी असेल तीही तुम्ही घेऊ शकतात किंवा मिठाची घेऊ शकतात। मी पाइपिंग बॅग घेतलेली आहे कारण हे पोहे जे आहेत ना आपण साचा मशीन न वापरता करणार आहोत, तर म्हणून आपल्याला 1 प्लास्टिकची छोटी पिशवी किंवा पाइपिंग बॅग घ्यायची आहे। पाइपिंग बॅग असे ग्लासामध्ये ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे जर का ठेवली आणि त्यामध्ये हे साबुदाण्याचं केलेलं मिश्रण टाकलं तर अगदी पटकन व्यवस्थित असं भरलं जाते। तर मैत्रिणींनो, हे पोहे बनवायला तर अतिशय सोपे आहे। नवशिकाऊ जरी असल्या तुम्ही तर यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही, अतिशय सोप्या पद्धतीने हे बनत असतात, पण चवीला मात्र अप्रतिम लागतात। मुलांना देखील आपण जर का अशा पद्धतीने मिश्रण करून दिलं तर मुलं सुद्धा सहज हे पोहे बनवतील, एवढे हे बनवायला सोपे आहे। अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे। पाइपिंग बॅग जर का तुमच्याकडे नसेल तर प्लास्टिकची पिशवी घ्या, मिठाची किंवा दुधाची। पाइपिंग बॅग असेल तर पाइपिंग बॅगचा वापर करा। पाइपिंग बॅगला वरती रबर लावून घेतलेला आहे। जेवढं हवं तेवढं असं मीडियम साईजमध्ये कात्रीने कट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये मी करून दाखवते, या साईजचं आपल्याला हवं आहे। अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर प्लास्टिक पेपरवरती थोडे लहान किंवा मोठ्या साईजमध्ये आपल्याला जसे जमतील किंवा जसे करायचे आहे तसे अशा पद्धतीने हे लांबट स्टिक सारखे करायचे आहे। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पंख्याच्या हवेखाली घरामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवून घेऊ शकतात। त्यानंतर थोडंसं गॅलरीमध्ये ऊन येत असेल तर नंतर उन्हामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात किंवा डायरेक्टली उन्हामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकतात। अशा पद्धतीने सगळे हे 1 ग्लास साबुदाण्याचे एवढे हे स्टिक
झालेले आहे। त्यानंतर हे स्टिक वाढल्यानंतर आपल्याला ह्या स्टिकचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने ज्या साईजचे मुरमुरे असतात ना भाजके पोहे, त्या साईजचे असे तुकडे करायचे आहे। किती पांढरे शुभ्र दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात बनवायला किती सोपे आहे। एकदा ही वाळवण रेसिपी बनवून आपण वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो। तर आता मी तुम्हाला तळून दाखवते आणि यापासून चिवडा कसा बनवायचा तेही तुम्ही पाहूया। तेलामध्ये असे थोडे टाकताच मस्त लगेचच वर येत असतात आणि छान तापलेल्या तेलामध्ये टाकलं ना हे मस्त फुलतात आणि अजिबात तेलकटही होत नाही। तुम्ही पाहू शकता काही सेकंदमध्येच हे तळून होतात, तळायलाही जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीने हे तळून झाले का वर येत असतात, किती पांढरे शुभ्र दिसत आहे। त्यानंतर झाऱ्यामध्ये काढून पूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेते। आणखी दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते हे भाजके पोहे तळण्याची। अशा पद्धतीने हे घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायचे, म्हणजे तेल सुद्धा आपल्या हातावरती उडणार नाही। आणि तुम्ही पाहू शकतात किती भराभर असे हे तळले जात आहे। असे पूर्णपणे हे बुडबुडे कमी झाले तेलामध्ये निघणारे का हे तळून झालेले आहे हे ओळखायचं। असं काही सेकंद मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व साईडला मस्त असे हे तळले जातात। आणि अगदी थोडंसं जरी तेल असलं ना कढईमध्ये तरी सुद्धा आपल्याला हे तळता येतात। आवाजावरूनही तुमच्या लक्षात येईल किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहे। ज्या पद्धतीने आपण भाजकी पोहे आणतो ना, भाजकी पोह्यांना जसा आकार असतो ना सेम तशाच प्रकारे हे पोहे दिसत असतात, म्हणूनच याला मी साबुदाण्याचे भाजकी पोहे असं नाव दिलेलं आहे। असं हे तळून झाल्यानंतर याचा आपल्याला चिवडा करायचा आहे। यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे मी। तेल कडकडीत गरम आहे आणि गरम तेलामध्ये हे शेंगदाणे टाकून घेते। मस्त खमंग असे तळले जातात। अगदी मंद मंद आचेवरती हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता गॅस बंद असतानाच गरम तेलामध्ये मस्त शेंगदाणे हे तळले गेलेले आहे। असं छान शेंगदाण्यांना रंग आलेला आहे। त्यानंतर शेंगदाणे पूर्ण हे तेल निथळून आपल्याला काढून घ्यायचे आहे प्लेटमध्ये। तर मंडळी, अशा पद्धतीने ह्या उपवासाच्या भाजकी पोह्यांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटनही दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। त्यानंतर ह्या पोह्यांमध्ये आपल्याला तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे। चवीपुरतं लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि शेंगदाणे घातले आहे म्हणून थोडंसं मीठ टाकते आणि संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात किती खुसखुशीत हा चिवडा झालेला आहे ना। तुमच्याकडे लहान मुलं असतील तर असे नुसते पांढरे साधे तळून दिले तरी मुलं हे आवडीने खातात। अशाच वेगवेगळ्या आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।